नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी आज आलेला शेताला आणि हे पहा मित्रांनो, आपली हळद आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, ही आपली हळद आहे मित्रांनो. ही अशी आपली हळद आहे आणि आता हळदीला खत टाकायचं आहे मित्रांनो. तर खत टाकणं चालू आहे, तुम्ही पाहू शकता. हे मित्रांनो खत आहे. या खतामध्ये बरेच प्रकारचे 2-4 नमुन्याचे खत आहेत मित्रांनो. 12-32-16 आहे आणि दाणेदार आहे मित्रांनो. पुन्हा एक किट आहे मित्रांनो, जय किसानची किट आहे. पुन्हा एक हे सल्फर हे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. बारीक डाळीसारखं दिसत असेल तुम्हाला, डाळीच्या बियावानी. हे पहा मित्रांनो, हे सल्फरचं हे मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. डाळीवानी दिसत आहे ते सल्फर आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, हे दिसत आहे ना, सल्फर आहे. आणि ही अशी आपली हळद आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर आता हळदीला खत टाकणं चालू आहे मित्रांनो, कारण हळद खूप वाढली. ते पाहू शकता, बरोबर टाकता येणं झाले मित्रांनो, एवढी हळद वाढली. ते पाहू शकता मित्रांनो, एवढी हळद वाढल्याच्यानं बरोबर खत बी टाकता येणं झालं आहे, कारण की खूपच हळद वाढली मित्रांनो. अडथळा यायला हळद खत टाकताना. पहा मित्रांनो, अशी हळद आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की हळद आपली कशी येते. तर जय हिंद, जय जवान,